शुभ हस्ते त्याचा गौरव केला जात आहे। आमचे सतीदादा पाटील यांना पाहतो, संतोष आमचे समालोचक आहेत, खऱ्या अर्थाने संघाचे ते पॅकर सुद्धा आहेत द्रोण 11चे। हिरामन शेलार अभिनंदन। हिरामन शेलार तुमच्या संघाने मोठी खऱ्या अर्थाने धावसंख्या उभारली, संघाला मात्र या लढतीमध्ये हार पत्करावी लागली, याचं नेमकं कारण काय असणार? कुठेतरी आमची बॉलिंग खराब झाली आणि आम्हाला इथे कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळण्याची सवय आहे आणि इथे मातीची विकेट आणि एकदम छोटी विकेट आहे, त्यामुळे बॉलरर्सला काही समजलं नाही व्यवस्थित। मी सुद्धा बॉलिंग टाकली तर मला सुद्धा इथे काही जमलं नाही। खूपच चांगला समोरच्या टीमने प्रदर्शन केलं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी रन चेस केले, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतोय मी। तुम्ही खूप दूरवरून आलेले आज आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक सतीदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे बेलोली गाव अध्यक्ष आहेत। गावदेवी क्रिकेट संघ बेलोली यांच्या माध्यमातून स्पर्धा तयार झाली, या स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली, एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि खास करून आमचे दमदार नेतृत्व सतीदादांबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि मी जेव्हा इथे आलो आणि तो लांबूनच बघितले की लाईट्स तर एवढेच छान आहेत की चेंडू एकदम क्लिअरपणे दिसतो। काही ठिकाणी रजनी क्रिकेट स्पर्धा असतात पण एका साईडला लाईट असते किंवा एका साईडला नसते तर चेंडू कधी दिसत नाही आणि आयोजन तर खूप सुंदर आहे। त्यांचं सुद्धा मनापासून आभार करेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि संतोषचं सुद्धा आभार मानेन की त्यांनी सुद्धा आम्हाला इथे बोलवलं आणि नक्कीच आम्ही आज 95 रन सुद्धा डिपेंड करू शकलो नाही, पण पुन्हा पनवेल क्रिकेटमध्ये येऊ आणि आम्हाला सिद्ध करून दाखवू। व्हेरी खूप शुभेच्छा, त्याकरता तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील, चांगला खेळ तुम्ही दाखवला, धन्यवाद। अप्रतिम खेळाचं प्रदर्शन, हिरामन वेल प्लेड, अप्रतिम। पहिल्या 2 चेंडूवर आल्यात तब्बल 10 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार। माननीय श्री तर इथे वाशेरे ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वासदादा मागे यांचा सत्कार इथे केला जाईल। सन्माननीय आमचे सतीदादा पाटील आणि बबन पवार माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते सरपंच अनेक नामवंत क्रिकेटर आहेत, विश्वासदादांचा सन्मान इथे केला जात आहे। सन्माननीय आमदार चषकाचे फलंदाजी ते बाद झाला, त्रिपुलाचे तिथे सन्माननीय आमदार चषकाचे दमदार नेतृत्व आदरणीय सतीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विश्वास मागे सर विद्यमान सरपंच वाशेरे यांचं मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जात आहे। सरपंच साहेब, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या गावदेवी क्रिकेट संघ बेलोली ग्रामस्थांच्या वतीने आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। विश्वासदादा, मनापासून धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। कोणी बनाम ट्रॉम्बे या 2 संघादरम्यान सामना सुरू आहे। 3 चेंडूंमध्ये 10 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात। पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मिळवली विकेट गोलंदाजानं। पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजानं वर्चस्व गाजवलं, मात्र तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड करत गोलंदाजानं स्वतःला सिद्ध केलं। चार चेंडूंचा खेळ संपलाय। दरम्यान 1 धाव येते, धावफलक जाऊन पोहोचतोय 11 वर। 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धावफलकावर 1 बाद 11 धावा। खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, 1 धाव पूर्ण, 1च धाव मिळणार। शेवटच्या चेंडूवर आली 1 धाव। पहिल्या षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वर, 1 बाद 12। 30 चेंडूंचा पूर्वार्ध म्हणजे 5 षटकांचा पूर्वार्ध, त्यातलं 1 षटक पूर्ण होत आहे। 24 चेंडूंचा खेळ पूर्वार्धातील बाकी असणार आहे। आपण पाहिल्या मागच्या सामन्यामध्ये जितू धुवाधार फलंदाजीचं प्रदर्शन, तब्बल 94 धावा बनवल्या होत्या वाशेरे संघानं। प्रथम फलंदाजी करताना 6 षटकार लगावत 20 चेंडूत 56 धावांची खेळी साकारली होती हिरामन शेलारनं, मात्र मिळालं कडक प्रत्युत्तर। तब्बल 1 चेंडू राखून
95 धावा चेस झाल्या. निश्चितच ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी कर्दनकाळ ठरणार. सामन्याचे ऑफिशियल पंच रायगड समालोचक असोसिएशन पंच कमिटीचे दीपकजी आणि डी के द्वारकानाथ चोरगे. सुधीर गोलंदाजी मार्कवर, सुधीर कोळी गोलंदाजी मार्कवर. ट्रॉम्बे संघ क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या षटकात 1 बाद 12. दुसरं षटक प्रबळ एंडकडून खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्समध्ये शॉर्ट कव्हरला फील्ड होणार. 1 धाव मिळणार आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचणार 13 वर. सुरेख फटका इथं पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑफ क्षेत्रात 1 धाव मिळाली. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14 वर. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 2 चेंडूवर 2 सिंगल जमवण्यात यशस्वी ठरलाय तो फलंदाजी करणारा खोनी संघ. तब्बल 8 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 14. शॉर्ट पिच चेंडू क्रॉस बेटेड. अप्रतिम फटका. चेंडू जाणार दणदण करत सीमा पार. येणार खणखणीत चौकार. आकाश ठोंबरे याच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. प्रबळ एंड कडून पुढचा चेंडू घेऊन. आता चेंडू आला बॅटवर. उंची बरोबर लांबी पण गाठणार चेंडू. चेंडू जाणार सीमा पार 6 धावांसाठी. या खणखणीत षटकाराने धावफलक जाऊन पोहोचणार 24 वर. बॅटची एज घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. 1 बाउन्स. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, त्यानंतर चौकार, नंतर षटकार आणि आता आला निर्धाव चेंडू. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 24. दुसरं षटक प्रगतीपथावर. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच द्वारकानाथ चोरगे यांचा स्वेरचा इशारा. धावफलकावर धावा लागल्या 25. गावदेवी क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक 2022. सुरेख फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मिळणार 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवर मिळाली 1 धाव. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 वर. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडू 26 धावा. 13ची सरासरी राखण्यात खोनी संघ यशस्वी ठरलाय. श्री गणेश परी 11 खोनी वर्सेस ट्रॉम्बे कोलीवाडा यांच्या दरम्यान सुरू आहे आजच्या दिवसातली 4थी लढत आणि नंतर सुरू होणार दुसऱ्या फेरीचे सामने. याच दरम्यान बेलवली क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणजे उमेशजी मेडेकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. डावखुरा शैलीदार फलंदाज आणि तितकाच उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. सांगून यॉर्कर टाकण्याची क्षमता असणारा एकमेव बेलवलीतला गोलंदाज म्हणजे उमेशजी मेडेकर. जोगेंद्र नंदगावकर तिसरं षटक घेऊन पनवेल एंड कडून सज्ज होतोय. 13च्या सरासरीने धावफलकावर धावा लागल्या 2 षटकानंतर 26.
जोगेंद्र नांदगावकर सज्ज होतोय गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकवर असणारा फलंदाज आकाश आकाश ठोंबरे. सुरेख फटका फ्लॅट 6. पंचांचा इशारा 6 धावांचा. मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वर. श्री गणेश परी 11 कोणी संघाकडून अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू खोलवर होता. एक धाव पूर्ण. चांगलं बॅकअप. लेग स्लिप मधून क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडू फील्ड केला. एक धाव निश्चित वाचवली आहे. धावफलकावर धावा लागल्या 33. धावफलकावर धावा लागल्या 33. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. वड फिल्डिंग. आपल्या फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन गोलंदाज जोगिंदर कडून. जोगिंदर 2007 2020चा पहिला वर्ल्ड कप. जोगिंदर शर्मा शेवटचा चेंडू घेऊन मिसबा स्ट्राईकवर. सुरेख चेंडू. चेंडू हवेत होता श्रीसन चेंडूच्या खाली आणि टिपला गेला झेल आणि पहिला 2020चा वर्ल्ड कप भारताच्या नावावर. सुरेख चेंडू. अप्रतिम फटका. चेंडू हवेत आणि टिपला जातोय. लाजवाब झेल. अंत होतोय किरणच्या पारीचा. आदरणीय रामजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आयोजनासाठी 1000 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ती वृत्ती स्वीकारायची आहे, कारण दानासारखं पवित्र काही नसतं. धन्यवाद रामजी म्हात्रे साहेब. हर्षद ठोंबरे मैदानात येतोय फलंदाजीसाठी. आकाश असणार आहे स्ट्राईकवर, ज्यांनी अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. 20 धावांवर खेळतोय आकाश. सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा लिहिले पूर्ण होतात. धावफलक जाऊन पोहोचणार 40 वर. 3 षटकांचा खेळ. 35 धावफलकावर धावा लागतायत. 3 षटकांचा खेळ संपतोय. ड्रोन 11 वासेरे संघाने 94 धावा जमावल्या. ड्रिंक्स पाणी न्यायचंय मैदानात. 12th मॅन. इथं नाही बॉटल. हा एक इकडे यांच्याकडे बंद. 12th मॅननी जायचंय पाणी घेऊन मैदानात.
3 षटकांचा पूर्वार्धातील खेळ इथे संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात 35 आणि यानंतर आवाज ऐकायला मिळेल. बेलवली गावचा सुमधुर आवाज. रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक आदरणीय दिनेशभाई पाटील. धन्यवाद परशुराम सर. आमदार चषक 2022च्या परामध्ये तमाम रसिकांचं स्वागत करतो. अतिशय सुरेख स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळते, कारण त्या मैदानानं एका सामन्यामध्ये 190हून अधिक धावा ज्या क्रीजनं पाहिल्या, ती धावपट्टी मात्र आज फलंदाजीच्या प्रेमामध्ये. मी नेहमी सांगतो, प्रेम हे कर्तृत्वावर होतं, कारण याच मैदानावरती 53 धावाही वाचवल्या गेलेत. इथे मात्र चांगला फटका बॅकफुटवर गेला आणि अतिशय दर्जेदार फटका आपण पाहिले. बॅकलिफ्ट काय अफलातून फटका होता. फाईन लेगच्यामधून सरळ दिला भिरकावून 6 धावांसाठी. हर्षद ठोंबरे काय अफलातून कामगिरी करतोय. खोनी संघ पुन्हा एकदा आपला बहारदार खेळ. श्री गणेश परी 11 खोनी बनाम ट्रॉम्बे कोलीवाडा या दोन संघादरम्यानची लढत. ट्रॉम्बे कोलीवाडाचा विचार केला तर मागच्या 2 वर्षापूर्वी या संघानं इथे मात्र शरद स्मृती या संघानं मात्र या मैदानावरती सुपर 4मध्ये प्रवेश नोंदवला होता. तो संघ पुन्हा एकदा सज्ज आहे. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लाय फटका लगवायचा होता, परंतु बऱ्याचशा गोष्टी इथे मात्र विस्कळीत घडल्या. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला. बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून आणखीन एक मोठा फटका लगवायचा होता. फटका मात्र फसला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. आपल्या स्लॉटमध्ये चेंडू येतोय. येतो उडाया उडाया काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दिला भिरकावून पुन्हा एकदा. इट्स अ मायटी 6 रन्स अगेन. काय सुरेख खेळ. हर्षद मात्र इथे बरसतोय. कोणी संघाची ताकद आहे. 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा देवीदास. आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग पाहिलं आणि या फंबलिंगचा फायदा उठवला. आयुष्यामध्ये थोडं चाचपडलं की लोक फायदा घेतात. माणसामध्ये प्रेम नसलं आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसलं की लोक गेम खेळायला सुरुवात करतात. ती इथेही गेम झाली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. काय अफलातून सुरेख फटकेबाजी होती जरूर. क्षेत्ररक्षण करा. 49 जोरदार अपील इथे पाहतोय. लेग बायच्या रूपानं धावा आल्या तब्बल 2 आणि 50 ओलांडला. 51 धावा धाबामध्ये लागल्या जात आहेत. 2 बाद 51. श्री गणेश परी 11 खोनी संघ इथे मात्र आपला सक्षमतेचा लढा देताना पहिल्या सामन्यामध्ये 73हून अधिक धावा डिफेन्स केल्या एकता भंगारपाडा संघानं. तिथे मात्र अफलातून कामगिरी झाली संघाची. दुसऱ्या सामन्यामध्ये 53 धावा ताकदवान शेरदिल मात्रेपाडा संघासमोर डिफेन्स केल्या. त्या म्हणजेच इथं क्लीन बोल्ड 53 धावा डिफेन्स केल्या त्या माऊली 11 जस्ट अँड गोल्डी जीवदानी बामण डोंगरी संघानं. परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र तमाम रसिकांच्या डोळ्यावर आलेली झापड, डोळ्यावर आलेली झोप अक्षरशः त्या सामन्याने उडवली. 55 धावा उभ्या केल्या. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम तिथे मात्र हिरामन करून दाखवला. परंतु या पराक्रमावर पाणी फेरलं त्यांच्या गोलंदाजांनी. 95 धावांचा पाठलाग. बाळा हे नाव का प्रसिद्ध आहे, रोशन पाटील हे नाव का प्रसिद्ध आहे, आपल्या मनगटी फटक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तिमत्वानं अफलातून सुरुवात करून दिली. संकेतनानं भाईनं त्यावर मात्र साज चढवला आणि त्या साजामुळंच कळस मात्र अतिशय सुरेख सजला आणि त्या धावांचा डोंगर सहज पार झाला. एक चेंडू राखून 95 धावांचा पाठलाग होणं म्हणजे एका सामन्यामध्ये 190हून अधिक धावा या धावपट्टीनं पाहिले. त्याच्यामुळे इथे आव्हान कसं राहील, किती ठेवायचं, प्रत्येक सामना जरी वेगळा असेल तर धावपट्टी मात्र वेगळी आता बोलायला लागली आहे. माणसाप्रमाणे धावपट्टीसुद्धा रंग बदलायला लागली आहे. बदललेला रंग आपण पाहतोय. ऑन इज गुड टेक तमाशा देख. मोठा फटका लगवायचा होता, कन्वर्ट नाही झाला. अगदी वाईट मिडविकेटच्या दिशेकडे फटका गेला. धाव मात्र आली 1 आणि एका धावेनं
धाबांकडे धावा लागल्या त्या तब्बल 52 धावा. स्ट्राईकवर फलंदाज आता मात्र असेल पुन्हा एकदा बिभीषण मात्रे. नवीन फलंदाज बिभीषण मात्रे. सलामीर आकाश ठोंबरे मात्र आतापर्यंत लढतोय. गोलंदाजीच्या मार्कवर जोगेंद्र. पराये लोगों से शिकायत क्या करना, घाव तो अपनों के ज्यादा चुभते है पंच. आणि हे घाव चुभणार. आयुष्यामध्ये कमावलेला पैसा जर का उत्तरार्धामध्ये राखून ठेवला नाही आणि त्याची जर का विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही तर भविष्य बिघडतं. त्याप्रमाणे खेळामध्ये सुद्धा पहिल्यांदा कमावलेल्या धावा किंवा गमावलेल्या धावा जर का तुम्ही कमावू शकला नाहीत, राखून ठेवू शकला नाहीत तर मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं. 56 हा झेल मात्र सुटला. धावा आल्या तब्बल 4 आणि 56 धावा धाबाकडे लागत आहेत. ज्या धावा जमवल्या त्या रोखाव्या लागतील, ज्या दिल्या त्या काढाव्या लागतील. क्रिकेटचा खेळ असा आहे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. फेकी पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये एक स्ट्राईक चेंज. द्रोण 11 वाशेरे संघाला घरचा रस्ता दाखवला. एक स्ट्राईक चेंज. त्या एका स्ट्राईक चेंजनं मात्र संकेत स्ट्राईकवर आला आणि सरळ ठोकला षटकार. इथे ही स्ट्राईक चेंजचा फटका या क्षेत्ररक्षण करणाऱ्या ट्रॉम्बे शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला बसेल का. स्ट्राईकवर फलंदाज बिभीषण मात्रे. हेलिकॉप्टर उडवायचा होता. हेलिकॉप्टर उडवलाय. काय दर्जेदार फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून नजाकत ताकद याचा मिलाप साधत मात्र अफलातून फटकेबाजी केली आहे. आणि इथं येतोय आणखीन एक मोठा षटकार. धाबांकडे धावा लागल्या त्या तब्बल 64. लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरेख काय दर्जेदार. आपण पाहतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून हा उडवलेला हेलिकॉप्टर लँड झाला कुठे, सीमा रेषेच्या सरळ बाहेर. अतिशय दर्जेदार खेळ. प्रेक्षकांना मात्र आनंद देणार ही स्पर्धा, कारण प्रेक्षक मात्र मोठ्या आनंदाने या स्पर्धेचा आनंद घेतात. उत्साह त्यांचा फार आहे आणि उत्साहाचे धनी नेहमी प्रेक्षक असतात. प्रेक्षक मायबापांच्या मुळेच या क्रिकेट स्पर्धेला सर्वात मोठा यश प्राप्त होतं. जर का प्रेक्षक मायबाप नसतील, कोरोनाच्या काळामध्ये अनेक स्पर्धा झाल्या परंतु विना प्रेक्षक, कारण IPL सुद्धा झाली परंतु प्रेक्षकांचे आवाज त्यांना मागून बॅकग्राऊंड म्युझिक द्यावा लागले. आपल्या चेंडू रडारमध्ये आलाय. चेंडू आला प्लॉटमध्ये. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता प्लॉटच्या बाहेर. आणखीन एक झेल सुटतोय. आणखीन चूक होतीये आणि इथे मिळतोय आणखीन एक चौकार. लगातार चुका केल्या जात आहेत. आयुष्यामध्ये एक चूक 2 चूक माफ, पण इथे मात्र चुकीला माफी केली जाणार नाही. प्रत्येक चुकीवर मोठा फटका आलाय आणि जणू काही गणपती बाप्पाचं नाव घेत श्री गणेश परी 11 संघ मात्र आपल्या धावांचा डोंगर उभा करतोय. जोरदार अपील. इथं मात्र अपिलामध्ये उत्साह फार होता. खेळा, तुम्ही दोघेच खेळा. क्या बात. इथे मात्र मी तू. इथे मात्र एक धाव आली. दुसऱ्यांचा प्रयत्न होता. चांगला प्रयत्न जरूर झाला पण इथे पूर्वार्ध संपतोय. धावपळकर धावा लागला तब्बल 69. जिंकण्यासाठी अगदी चॅलेंजिंग टार्गेट. 70 धावांचं. 30 चेंडू 70 धावांचं आव्हान आहे. मी म्हणेन की धावपळकावर धावा चांगल्या लगावल्यात. त्या म्हणजेच या श्री गणेश 11 परी कोणी संघानं 70 धावांचं आव्हान आहे. आव्हान असेल अवघड की आव्हान असेल सोपं, मैदानावरती काही सांगू शकत नाही. त्या मैदानाने आपले रंग दाखवलेत. त्या मैदानानं दाखवली आहे आपली कुवत. ज्याच्यामध्ये क्षमता असेल ती क्षमता जो सिद्ध करेल त्याच्याच प्रेमामध्ये धावपट्टी पडतीये. 53 धावा जिथे वाचल्या गेल्या त्याच मैदानावर लाईनअप करून जायचं. लाईनअप करून कोणी हॅलो. तर यानंतर जे बघा सागले बेरीची जी पहिली लढत असणार आहे, एकता बंगारपाडा विपक्ष माऊली 11 जे जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाच्या संघनायकाने लगेचच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. तर नक्कीच त्याचबरोबर आपण पाहतोय ज्या माणसानं क्रिकेटची पंढरी हे गाणं आपल्या गाण्या आवाजातून गायलं. अनेक गाण्यांना ज्या माणसानं लयबद्ध बनवलं. आपल्यातील हा मुलगा सर्वात पहिल्यांदा डेरवली गावामधून एक ॲक्सिडेंट होऊन मुलगा वारला आणि त्यावेळेला गाणं ज्यानं बनवलं त्या गाण्यानं अक्षरशः
अनेकांच्या डोळ्यातून पाणी काढलं. त्यानंतर मात्र आपले गुणवत्ता सिद्ध करत अनेक गाण्यांना ज्यांना आवाज दिला, आपल्या लेखणीतून अनेक गाणी सजवली, ते दिनेश पाटील डेरवली यांचं मात्र या मंचावर आगमन झालं आहे. मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. गावदेव चषक 2022मध्ये आपलं मनस्वी स्वागत. आपल्यासारखी गुणवान मुलं प्रत्येक गावात जन्माला यावी, कारण प्रत्येकाकडे कला असते. ती कलेला वाव द्या. आपल्यामध्ये असलेल्या गुणांना चांगल्या दिशेनं नेता आलं पाहिजे. दुसऱ्याची कॉपीच्या पेक्षाही मला काय जमतं ते चांगलं पण आपण जपलं की आपल्याला नेहमी चांगलं समजलं जाईल. ऐकूया उत्तरार्धामध्ये 70 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय. आतापर्यंत क्रिकेटनं बरंच काही दाखवलं आहे. आणखीन एक नवा रंग क्रिकेट दाखवेल का? 70 धावांचा पाठलाग केला जाईल की 70 धावांचा पाठलाग रोखला जाईल? आपल्या चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे अनेक धावा गेल्या. मी तर म्हणेन की तब्बल 14 धावा मी या उर्वरित 2 षटकामध्ये पाहिल्या. सुटलेले झेल, त्या झेलच्या नंतर मात्र आलेल्या धावा आता इथे काढल्या जातील का? ज्या धावा तुम्ही दिलेत त्या धावांचा पाठलाग केला तर मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील, आणि जर का धावांचा पाठलाग झाला नाही तर मात्र स्पर्धेच्या बाहेर जाणार. ज्या धावा जमवलेत त्या धावा वाचवायचे आहेत, आणि ज्या धावा दिलेत त्या धावा काढायचे आहेत. कोण या शर्यतीमध्ये जिंकेल? आयुष्याची शर्यत आणि क्रिकेटची शर्यत मित्रांनो बहुतांश सारखी असते. फक्त आपण लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. लक्षपूर्वक पाहिलं जाईल का? क्रिकेटच्या खेळाला आपल्या गुणवत्तेनं सिद्ध केलं जाईल का? क्रिकेटच्या पटलावरती काय घडतंय, काय बिघडतंय? ऐकूया उत्तरार्ध दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोड आवाजातून. तर यानंतरची लढत असेल बघा, सेकंड राऊंडची पहिली लढत असेल एकता भंगारपाडा विपक्ष जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेच इथे संपर्क साधायचे आहे. निश्चित स्वरूपात बामणनगरी क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 8 संघांना टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सर्वाधिक तरुण सदस्य अर्थात संचालक आमचे मित्र रुपेशदादा पाटील उलवा हे उपस्थित आहेत. रुपेशदादा यावा आपण स्टेजवर. आपला मी मनपूर्वक इथे सरचे स्वागत करतो. तर रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने जे निश्चित स्वरूपात क्रिकेटची पंढरी गीत सर्वांपरात अतिशय लोकप्रियतेचं शिखर घातलं ज्यांनी खऱ्या अर्थाने ते आमचे मित्र दिनेश पाटील डेरिवली यांचा यथोचित इथे गौरव केला जाईल. मी बेलवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बबन पवार साहेब कुस्तीगीर संघचे पनवेल तालुका कार्याध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते दिनेश पाटील मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्याप्रमाणे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो तशा प्रकारचा आनंद संगीतमय खऱ्या अर्थाने क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्याला दिलं ते आमचे मित्र इथे दिनेश पाटील डेरवली यांचं मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन इथे गौरव केलं जात आहे. नाणेफेकी केली जाणार आहे बघा. तेजस मात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ एकता भंगारपाडा या बापान नाणेफेक सुद्धा इथे केली जाईल आणि सामना 4 षटकांचा असणार आहे. उमेश मेडकर यावं आपल्या इथे सन्मान इथे केले जाणार आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. जे घडलं होतं पहिल्या सत्रामध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा संघाकडून. तर सन्माननीय सुरेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते शासकीय निवृत्ती अधिकारी खऱ्या अर्थाने ते शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे एकता भंगारपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने लागले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. तर बोलूया आमचे सहकारी दीपक पाटील पळसपे यांच्याकडे. थँक्यू सो मच गडगे सर. थँक्यू सो मच दिनेश पाटील. हर्षद टोंबरे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली. बॉल मात्र शॉर्ट स्लिप ऑनलच मात्र सरकला. रन मात्र मिळेल. एक सिंगल रनना धावसंख्येमध्ये होईल बदल. 70 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. ज्या पद्धतीनं मात्र विराट 11 चिंचपाडा संघाचं विराट प्रदर्शन राहिलंय हे सारं काही पाहिलं तर आपोआपच मात्र इतर सगळ्याच संघांच्या मनामध्ये मी तर म्हणेन एक आत्मविश्वास जागृत झाला आहे. कारण या मैदानावर कितीही धावा चेस होऊ शकतात हे चिंचपाडा संघानं मात्र दाखवून दिलंय. श्री गणेश क्रिकेट संघ कोणी
चांगला बॉल आणि हर्षद ठोंबरे यासाठी ओळखला सुद्धा जातो. खरं तर या संघाचं मुख्य अस्त्र आहे. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तीनही फॉर्मॅटमध्ये मात्र उल्लेखनीय कामगिरी करणारा आणि आपोआपच मात्र कोणी गावचं नाव एक वेगळ्या पटलावर नेणारा हा खेळाडू आहे चेतनजी पाटील अष्टे. नेहमीच त्यांचं समर्थन मात्र या कोणी संघाला लाभलंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. इथे मात्र फिंगर रोल केले होते. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. इट्स ओव्हर स्टेपिंग फ्रॉम हर्षद ठोंबरे. फ्री हिटचा बॉल असेल. नेक्स्ट बॉल. मुक्तपणे खेळण्याची संधी. 70 धावा आहेत. थोडासा घाम गाळावा लागेल, परंतु ट्रॉम्बे कोळीवाडा संघ ओळखलाच अशासाठी जातो. अशक्य ते शक्य करिता सायास, आणि याची प्रचिती आम्ही नुकतीच जासईच्या नाईट स्पर्धेमध्ये घेतले. 1 ओव्हरमध्ये 26 धावांची गरज असताना बामणडोंगरीच्या विरोधामध्ये मात्र धावा चेस केल्या होत्या. एक मॅच तर देवीदास यांनी तर आपल्या गोलंदाजीमधून जिंकून दिली होती, ज्यावेळेस फक्त 9-1 धावा डिफेंड करायच्या होत्या. म्हणजे काहीही करू शकतो. इम्पॉसिबल नेहमीच पॉसिबल करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. मुंबई विभागामधील एक नामवंत संघ आहे. शरदस्मृती शरदजी कोळी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नेहमीच हा संघ मैदानामध्ये दमदार कामगिरी करत असतो. त्यांची आठवण आल्याशिवाय पाहायला गेलं तर आमच्या तोंडातून सुद्धा शब्द जाणार नाहीयेत. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र खरबूज समाचार. बॉलला उडवला अगदी स्क्वेअर लेगकडे आणि झेल टिपलाय. कमालीचा झेल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज मात्र बाद होतोय तो चेतन कोळी. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय करण ठोंबरेनं. सलामीवीर गारद झालाय. झटपट मात्र बाद केलाय तो श्री गणेश 11 अर्थातच परी 11 या नावानं संघ खेळतोय. कोणी संघ मलंगड बेल्ट मधील हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई. 2 बलाढ्य संघ. आज जर सकाळ आपण रात्रीतले सगळे सामने पाहिले तर पहिल्यांदा ढवळेपाडा संघ पराभूत झाला, जो मलंगड बदलापूर परिसरामध्ये होता. दुसऱ्या मॅचमध्ये शेरदिल मात्रेपाडा संघ, तो सुद्धा मलंगड बदलापूर परिसरामधील संघ पराभूत झाला. आणि या तिसऱ्या मॅचमध्ये द्रोण 11 वाशिरे संघ पराभूत झाला, जो भिवंडी पडघा या बेल्टमधला होता. परंतु आता मात्र दोनही संघ पनवेलमधले नाही आहेत, त्यामुळे दोनही पावणे संघ आहेत. या पावण्या संघांचा खेळ आज या बेलोरी मैदानामध्ये कसा रंगणार. चांगली बॉलिंग होते हर्षद ठोंबरे. गुड बॉल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला होता. चान्स होती त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा येईल. अंपायरचा रन मात्र मिळेल. काय गोलंदाजी राहिली. हे व्हेरिएशन हे अस्त्र आहे ना हर्षद ठोंबरेकडं. कमालीचं सातत्य त्यानं दाखवलंय आणि म्हणूनच अगदी कमी वयामध्ये कमी वेळामध्ये मात्र प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळाडू ठरलाय. प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आजकाल ओळखला जातं कोणी टीमकडून. आणि काय सुरुवात मात्र केलंय. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या अवघ्या 5 धावा आणि दर्जेदार सुरुवात. त्यामुळे इथून मात्र घाम गाळावा लागेल हे मात्र निश्चित केलंय ते कोणी संघांना. शरदस्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला ठणकावून सांगितलंय ही लढाई आम्ही सहजासहजी सोडणार नाहीये. कुठेतरी मी म्हणेन ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचा विचार केला. सुरुवातीला मात्र चांगली पकड होती मॅचवर, परंतु त्यानंतर मात्र जशा मिसफील्ड झाल्या. प्रेक्षकांना विनंती आहे की जे आतमध्ये बसलेत ग्रीन पट्ट्याच्या आतमध्ये, प्लीज कोऑपरेट. आपण कृपया करून विनंती आहे की आपण थोडं मागे बसा, कारण बऱ्याच वेळा फलंदाजांना त्रास होतो. कारण ते साईड स्क्रीन ज्या लावलेल्या आहेत ब्लॅक स्क्रीन त्या त्यासाठी लावलेल्या असतात. कृपया करून सहकार्य करा, कारण डोळ्यासमोर पटकन एखादा व्हाईट शर्ट जरी तुमचा आला ना तरी रात्रीमध्ये खेळताना या फ्लड लाईट्समध्ये त्रास होतो फलंदाजांना. प्लीज कोऑपरेट, प्लीज कोऑपरेट. आणि पाय कोणी ठेवू नका. जी तर green नक्कीच पट्टा विनंती आहे, करतोय की जे कपड्याच्या आतमध्ये आहेत, पडद्याच्या बाहेर बसायचं प्लीज विनंती आहे. सर्वांनी सहकार्य आणि प्रेमाची भावना ठेवा. आणि ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होण्यासाठी तुमच्या सारख्या मायबाप शिक्षकांची गरज असते. ते विनंती आहे आपण या स्पर्धेचा आनंद फक्त 2 फूट त्या स्क्रीनच्या बाहेर उभं राहून तुम्ही सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तुमच्यामुळेच आपण ही स्पर्धा मात्र एन्जॉय करतोय. प्रेक्षक नसतील तर स्पर्धेला मजा नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनम्रतेची सूचना आहे, प्लीज कोऑपरेट, कारण तुमच्यासाठी एवढी मोठी स्पर्धा आयोजकांनी मात्र प्रस्तुत केले. हा बॉल लेफ्ट केलाय. पहिलाच चेंडू होता. गोलंदाज अजय उत्तेकर. अजय उत्तेकरचा पहिलाच बॉल थोडासा ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा. पास ठीक आहे. सीमारेषेच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत आपापले मोबाईल सांभाळून प्लीज बाहेर बसायचं आपलं विनंती आहे. प्रेक्षक मायबाप आपलं विनंती आहे. आणि ज्यांना दिसतंय की तो आत बसले त्यांना प्लीज बाहेर घ्या. सीमारेषेच्या बाहेर म्हणजे जो काही पट्टा आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे. टॉप एज बॉल हवेमध्ये झेल सुटलाय.
इथे मी म्हणेन चुकी केले परी 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कोणी, कारण ट्रॉम्बे कोळीवाडा संघ असा आहे की संधी मिळाली कधी बाउन्स बॅक करेल हा संघ आणि यासाठी ओळखला जातो. त्यामुळे छोट्या छोट्या क्षुल्लक चुका एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही कराल तर कदाचित हा सामना जाऊ शकतं. आणि मागची मॅच तुम्ही पाहिली असेल 95 धाबा या स्पर्धेमध्ये चेस झाल्यात. त्यामुळे कधी क्रिकेटमध्ये काय होईल कधीही सांगू शकत नाही, याचा नियम नाही आहे. गोलंदाज तयार उतेकरचा हा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये, मात्र लॉंग ऑनला फिल्टर आहे डीपमध्ये, मिसफिल्ड होते. चुका टाळाव्या लागतील. या एक एक रन फार महत्त्वाची आहे. क्रिकेट खेळत असताना मात्र एक एक धावेला फार महत्त्व असतं आणि ते महत्त्व नेहमीच अधोरेखित आपण आजपर्यंत पाहिलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आत्तापर्यंत 10 या आकड्यावर. एक फलंदाज गमावलाय. पहिल्यांदा बाद झाले होते चेतन कोळी आणि आता मात्र अनिल कोळी आणि हेमंत पाटील ही सर्वोत्कृष्ट जोडी आहे टीमची. हेमंत पाटील म्हटला की अगदी लांब लांब षटकार. गोलंदाज तयार अजय उतेकर. यावेळेस मात्र अगदी गुडघ्याचा आधार घेत चान्स आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला खरा. अगदी 3 स्टंप्स समोर दिसत होते अजय उतेकरला, परंतु स्टंप्स हिट झालेले नाहीयेत. बाल बचावलाय. इथे विकेट पडली असती आता मात्र शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची. आणि कोळी डेंजर एंडला धावत होता, परंतु ही धोकादायक धावण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला होता. खेळावं लागेल. जरी एखादं षटक चांगलं गेलं असेल कोणी टीमसाठी, परंतु ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली काहीही करू शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र स्ट्राईकेटला हेमंत पाटील, वन ऑफ द बेस्ट बॅट्समन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चकलाय. बॉल मात्र सरळ चाललाय तो लॉंग स्टॉप. हा येतोय नशिबाचा चौकार. 4 रन. तर नक्कीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आनंद मात्र आतिफजी दळवी आमचे रायगड क्रिकेट समाज असून सदस्य 12 हे घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याच 12 मैदानावरती एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती 25 मार्च ते 28 मार्च या दरम्यान अतिशय दर्जेदार स्पर्धा. सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा साबीर शेठ आणि मंडळी मोठ्या रुबाबानं तिथे स्पर्धा संपन्न करतायत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि आतिफजी दळवी साहेब, आपण या स्पर्धेत शुभेच्छा दिलात त्याबद्दल आपलंही मनपूर्वक कौतुक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट ना स्लॉग स्वीप केलाय. बॉलला मात्र पाठवलंय ते डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. चान्स आपण दिली तर नक्कीच इथून मात्र मोमेंटम हवा होता शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. आणि एका मोठ्या फटक्याची गरज होती, जो फटका मात्र आत्मविश्वास वाढून देणारा ठरेल. आणि तो फटका मात्र अखेरीस आला हेमंत पाटीलच्या बॅटमधून. अंपायर्स मागच्या बॉलवर 22 किंवा लेग बाईज होता, बॅट कट होती. थँक्यू सो मच. स्कोररच्या मनामध्ये थोडी शंका होती, शंका दूर झाले. थँक्यू. (21) 21 धावा धाव फलकावर. अजयचा हा बॉल यावेळेस मात्र कॅपमध्ये ढकललाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल. थ्रो येतोय. रिस्की रन. फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावेसाठी मात्र धावताना इथे मात्र महत्वाचा विकेट गमावलाय. शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला लागलाय दुसरा झटका. अनिल कोळी बॅक टू द डगआउट. तर 2 गडी गमावलेत. चांगली सुरुवात केली होती अजय उतेकरनं, परंतु सिंगलचं रूपांतर डबलमध्ये केलं. ज्या एक धावा फार महत्त्वाच्या असतात, कारण बऱ्याच वेळा स्ट्राईक रोटेट झाली की समोरचा फलंदाज एखादा षटकार मारत असतो. दिनेश पाटील कोण विसरणार हे नाव. बामणडोंगरी संघ तर कधीच नाव हे विसरू शकणार नाहीये. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जासे नाईट स्पर्धेमध्ये अगदी 3-4 दिवसापूर्वी धावफलकावर धावा लागल्या शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या. आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. आणि गरज आहे ती 18 चेंडू आणि अजूनही 48 धावांची. 3 ओव्हर्समध्ये 48 धावा करायच्या आहेत. आणि दिनू पाटील सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे, ज्यानं 6 बॉलमध्ये 26 धावांची गरज असताना अगदी 4 दिवसापूर्वी
जासई नाईट स्पर्धेमध्ये मात्र 26 जाबा बामणडोंगरी संघाच्या विरोधामध्ये चेस केल्या होत्या आणि त्यानंतर कामोटे संघाच्या विरोधामध्ये सुद्धा सेमीफायनलच्या मॅचमध्ये 36 जाबांची गरज होती तेव्हा शुभम पाटील बरसला होता. ओव्हर द विकेट अगदी हा सॉफ्ट हँडेड हा फटका मात्र खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. रन मात्र मिळेल एक सिंगल रन. हे दोनही फलंदाज असे आहेत कोणी संघ की कधीही सामना तुमच्या हातामधून घेऊन जाऊ शकतात. एवढं प्रचंड टॅलेंट प्रचंड क्षमता असणारे दोनही फलंदाज आता मात्र ट्रॉम्बे संघाचे खेळपट्टीवर आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानामध्ये केली जाते. इट्स ऑब्जेक्शन. गोलंदाजाची शैली थोडीशी आक्षेपार्ह वाटली असावी फलंदाजांना आणि त्याचमुळे मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर तिसरे पंच अगदी यष्टीरक्षकाच्या मागे जाऊन ही शैली तपासण्याचं काम करतात. आणि ती तपासली जाईल. गोलंदाज आहे हर्ष ठोंबरे. या नामवंत गोलंदाज ओळखला जातो. बऱ्याचशा व्यावसायिक संघामधून सुद्धा खेळताना तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतो. हा गोलंदाज चतुर गोलंदाज आहे. संदीपजी ठोंबरे यांचा संघ खोणी. गोलंदाज तयार. चांगला चेंडू होता यावेळेस लाईन चांगली होती. खास करून हेच जे आहे कन्सिस्टन्सी या गोलंदाजाकडे. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून नेहमी फलंदाजांना अडचणीमध्ये आणण्याचं काम करतो. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक चेंडू गणिक मात्र तुम्हाला बदल पाहायला मिळतील आणि त्याचमुळे मात्र कमालीचा यशस्वी राहतो. नेहमीच या शॉर्ट क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या वाटेची 2 षटकं नेहमी किफायतशीर गोलंदाजी म्हणून तो ओळखला सुद्धा जातो. लॉंग रन अप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र टॉक करून आवाज आलाय आणि बॉलला मात्र पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. 29 रन्स ऑन द बोर्ड. सरस्वती ट्रॉम्बे कोळीवाडा संघ सुद्धा हार मानणाऱ्यांपैकी नाहीये आणि शेवटपर्यंत लढणारा एक लढवय्या संघ म्हणून या संघाचं नाव आदरानं घेतलं जातं. हे दोनही फलंदाज फार महत्वाचे आहेत. जिंकायचं असेल कोणी संघाला तर दोनही फलंदाजांना जेवढा झटपट बाद करता येईल तेवढं चांगलं. कारण एक जरी यातला खेळाडू शेवटपर्यंत राहिला होत्याचं नव्हत्याचं होतं करणारी क्षमता असणारे दोनही खेळाडू मैदानावर उभे आहेत. हर्षद ठोंबरेच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 29 वर पोहोचलाय स्कोर कार्ड 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेचा हा बॉल घेऊन काढलाय. लॉंग ऑफचा फिल्डर चाललाय थोडासा वाईडिश. रन मात्र मिळेल एक सिंगल रन. धावसंख्येमध्ये बदल. 30वी धाव स्कोर कार्डवर. 70 करायच्यात म्हणजे अजूनही 40 धावांची गरज आहे. 40 रिक्वायर्ड. या पद्धतीने हेमंत पाटीलनं सुरुवात केली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलेत. 18 धावांवर तो खेळत असेल. 18 रन्स त्याच्या बॅटमधून निघाल्यात. चांगला चेंडू होता. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ स्किट झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्या स्पॉटवर लँड झाल्यानंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. परंतु गोलंदाजी एक स्ट्रॉंग पॉईंट आहे हर्षद ठोंबरेचा आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांनी आजपर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. घवघवीत यश संपादित केलं आहे. जरी एक षटकार पडला तरीही पुढच्याच बॉलवर मात्र कमबॅक करण्याचं सामर्थ्य मात्र या गोलंदाजामध्ये आहे. राईट मोर द विकेट ना. ओ लो फुल टॉस बॉल ऑन साइडला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सरळ जातोय तो हातामध्ये करण ठोंबरेच्या आणि अतिशय महत्वपूर्ण विकेट मी तर म्हणेन यावेळेस मात्र प्राप्त करत असताना सगळ्यात खतरनाक फलंदाज दिनेश पाटील अर्थातच दिनू पाटील यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हलियन. पाण्याची मागणी केली जाते. मी विनंती करेन पाणी घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी एक प्रख्यात गायक सिंगर आमचे मित्र प्रेक्षक दिनेशजी महबूबा पाटील. विनंती आहे आपण सामना त्या पट्टीच्या बाहेरून पाहायचा आहे. वारंवार विनंती आम्हाला आपल्याला करतो सर्व प्रेक्षकांना की आपण आमच्या आयोजकांना सहकार्य करायचं आहे विनंती आहे. त्याच्यामुळे आपण सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण शिफारशीच्या बाहेर पाणी घेऊन नको येतो. पाणी नको. ओके. विनंती आहे की आपण आपल्या सामन्याचा आनंद त्या हिरव्या पट्टीच्या बाहेर उभं राहून घ्यायचं आहे. तर दिनेशजी पाटील यांचं या ठिकाणून प्रस्थान होतोय. प्रसिद्ध गायक आहेत.
रायगड टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर ज्यांनी पहिल्यांदा गाणी लिहिली रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी आणि कमालीचं हिट झालं हे गाणं आणि त्यानंतर बरीचशी गाणी मात्र त्यांनी लिहिली असे दिनेशजी पाटील डेरवली त्यांची उपस्थिती मात्र आज या स्पर्धेला लाभली त्याचं आम्ही मनाच्या अंतकणापासून स्वागत करतो आणि आभार मानतोय आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 30 धाबा लावल्यात. 12 बॉलमध्ये 40 करायच्या आहेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू चौथ्या षटकाचा आणि पाठवलाय. शॉट ऑफ लेंथ होता. कुटप्प्याचा बॉल मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. सामना संपलेला नाहीये. कोणी संघ शेवटपर्यंत सेफ नसेल या मॅच मध्ये कारण जरी दिनू पाटील बाद झाला असला तरी हेमंत पाटील आणि आता येणारा शुभम पाटील सुद्धा आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे त्यामुळे एक जरी आऊट झाला तरी या ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला तसा फारसा फरक पडत नाहीये. फक्त प्लस पॉईंट एवढंच आहे की 20 रनरेट जो आहे त्या रनरेटनं मात्र धावा काढायच्या आहेत त्यामुळे कोणी संघाला एक चांगलं षटक टाकायचं आहे. एखादी विकेट अजून मिळाली तर इथून मात्र दडपण येऊ शकतं सरस्वती ट्रॉम्बे कोळीवाडा संघावर. परंतु हेमंत पाटील ज्याच्या बॅटमधून आलाय हा तिसरा षटकार. यावेळचा हा फटका चालला मिड ऑफला. चान्स आहे. ओ थ्रो येईपर्यंत मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित हेमंत पोहोचत असताना रन मात्र मिळेल. एक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. इथून उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 33 धावांची गरज आहे. 10 बॉलमध्ये 33 धावा. काही घडू शकतो मॅच मध्ये आणि याची प्रचिती आपण पाहिली असेल ज्यावेळेस वाशेरे संघ मात्र 94 धावा काढून या स्पर्धेमध्ये पराभूत झालाय. फार विराट कामगिरी आजच्या रात्रीमध्ये चर्चेचा विषय राहिलाय. संपूर्ण रात्रीमध्ये चिंचपाडा संघाचा दबदबा दहशत मात्र निर्माण केले या संघानं या मैदानावर. यावेळचा फटका ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द कव्हर फील्डर. झेल मात्र सुटला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. नशिबाचा येतोय चौकार. 4 रन. टर्निंग पॉइंट ठरू शकला असता या मॅचचा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु इथे थोडासा टफ चान्स होता परंतु असे चान्सेस आजकाल सर्रासपणे कॅरी केले जातात. किती किती कठीण झेल आजपर्यंत आपण पाहत आलोय. कोणीचे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी अशा सूचना आम्हाला आयोजकांकडून येतात. आपण आतमध्ये बसू नका. पाईप पण टाकू नका आतमध्ये. इथे मात्र चान्स आहे. बॉल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता मात्र मिड विकेटला झेलला जातोय. फलंदाज होईल बाद आणि लागलाय आणखीन एक झटका. आल्या पावली माघारी परतावं लागेल. 4 धाबा काढून शुभम पाटील मैदानाच्या बाहेर. ही महत्वपूर्ण सफलता. परंतु अजूनही हेमंत पाटील मैदानामध्ये आहे आणि त्याला मात्र रोखावं लागेल. प्रसिद्ध पंच उरण तालुक्यामधील जासे गावचे संदीपजी पाटील प्रसिद्ध पंच म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेला येतात. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 2 यंदाच्या हंगामामध्ये नाईट स्पर्धा झाल्या जासेच्या मैदानावर आणि असं एकमेव गाव आहे उरण तालुक्यामधील ज्या ठिकाणी 2 नाईट स्पर्धा झाल्या. चांगला बॉल होता. फुल्लर लेन त्यावेळेस पत्राडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र चान्स होती. कमालीची फिल्डिंग मात्र झाली होती त्या ठिकाणी. मी तर म्हणेन कारण एवढ्या दूरवरून धावत येऊन एका हातामध्ये बॉल पकडून तो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये देणं आणि फलंदाज बराच दूरवर होता. जर पकडता आला असता आणि लावता आला असता तर नक्कीच इथे फलंदाज बाद झाला असता. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 27 रन्स आणि ऑन स्ट्राईक हेमंत पाटील. यावेळचा हा फटका. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. अगदी शेवटच्या बॉलवर निर्णायक क्षणाला मात्र कदाचित सामन्याला कलाटणी देणारा षटकार ठोकलाय तो हेमंत पाटील आणि हा सामना मात्र शेवटपर्यंत आम्ही लढणार हे मात्र निश्चित केलंय. आता मात्र उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. दिनेश भोईरच्या षटकामध्ये मात्र धावा आल्यात.
तब्बल 19 धावा खर्च केल्या दिनेश भोईरनं आणि साथी सहकारी आपल्या गोलंदाजाला ठेवल्यात 21 धावा. परंतु ट्रॉम्बे कोळीवाडा संघ हा काहीही करू शकतो आणि हेमंत पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सारं काही शक्य आहे. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी म्हटलं जातं नाही हा शब्द तुम्हाला जोपर्यंत ऐकू येत नाही ना तोपर्यंत सगळं काही शक्य आहे. आणि हे शक्य करण्यासाठी ओळखला जातो तो शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गौरव ठोंबरेला आता मात्र गौरवास्पद कामगिरी करावी लागेल, कारण अगदी 4 रात्री पहिल्या जासईच्या मैदानावर मात्र 6 बॉलमध्ये 26 धावा चेस केल्या होत्या याच संघानं. आणि इथे मात्र 6 बॉलमध्ये 21 धावा करायच्या. गौरव ठोंबरे 5वं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय. सुधीर कोळी असेल ऑन स्ट्राईक. सुधीरसाठी हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे एकच घेईल. हेमंतला माहिती आहे की मला स्ट्राईक हवी आहे, त्यामुळं हे 5 चेंडू तो मात्र खेळणार हे मात्र निश्चित केलंय. 5 बॉलमध्ये 20 रन्स करायचे आहेत. हिरव्या पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया करून विनंती आहे की आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कोऑपरेट, सहकार्य करा. बरीचशी जागा आहे, आपल्या व्यासपीठावर जागा आहे, इथे खुर्च्या सुद्धा आहेत, इकडे येऊन सुद्धा तुम्ही बसू शकता. गोलंदाज तयार. यावेळेचा हा फटका सरळ चाललाय. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय वेगानं त्या ठिकाणी. दुसरा धाब्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. स्ट्राईक मात्र रोटेट झाले की नाही एवढाच प्रश्न होता, परंतु रोटेट झाले त्या ठिकाणी. परंतु नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सुधीर कोळी मैदानाच्या बाहेर येतोय. या बॉलवर मिळाली एकच धाव. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. 4 चेंडू 19 धावा. 3 उत्तुंग षटकार मारावे लागतील या रात्रीमध्ये. ते आता मात्र शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. आता थोडासा सामना मी तर म्हणेन या सामन्यामध्ये थोडासा मजबूत स्थितीमध्ये परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी हा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट ऐसा खेल है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. परंतु आज मात्र या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र कोणता संघ अडकणार याची उत्सुकता तमाम क्रीडा रसिकांना लागले. 4 बॉलमध्ये 19 धावा करायच्या आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गौरव. गौरवचा हा बॉल पुढे सरसावत मात्र एक देखणा स्ट्रोक. सामना सोडलेला नाहीये हेच दाखवून देणारा हा बेधुंद करणारा फटका. फलंदाज हेमंत पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार आणि या षटकारानं अजून या मॅच मध्ये आम्ही ऑन आहोत हे मात्र दाखवलंय. आणि आता मात्र उर्वरित चेंडू असतील 3 आणि गरज आहे 13 धावांची. 3-13. आता कोण वाजवणार कोणाचे आज येणारा प्रश्न असेल, परंतु इथून मात्र थोडंसं टेन्शन वाढले ते परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. तर नक्कीच विनंती करेन भंगारपाडा संघाच्या संघ नायकाला आपण रेडी राहायचं आहे. आपला निर्णय लगेचच अंमलात आणायचा, पण रेडी राहायचा. हा सामना संपल्यानंतर आपला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे तो लगेचच अंमलात आणायचा. रेडी राहायचं आहे ते म्हणजेच बामणडोंगरी संघानं. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. शॉट्स लिमिट ऑफला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि अगदी डोळ्यात समोर मात्र हा क्षेत्ररक्षक आणला जातोय. बऱ्याच वेळेला आपण ही पाहत आलोय की रणनीती नेहमीच असते अगदी फलंदाजाच्या डोळ्यासमोर. शॉट्स लिमिट ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हेमंत पाटील आजच्या रात्रीमध्ये मात्र सुपरस्टार इनिंग साकारणार का? शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला अजून एक चित्तथरारक विजय आजच्या रात्रीमध्ये बेलोलीच्या मैदानावर मिळून देणार का? याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. गोलंदाज तयार. गौरव ठोंबरे राईट अमोर द विकेट ना. गौरवचा हा बॉल समोर खेचलाय. रन मात्र मिळाले 1. दुसरा धावेचा प्रयत्न नाही होणार. इथून फार कठीण आहे, कठीण आहे, कारण थ्रो एवढा फास्ट आलाय. क्विकली थ्रो मात्र झालाय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. परंतु आता मात्र थांबलाय खरा तो हेमंत पाटील, परंतु तो असेल नॉन स्ट्राईक एंडला. ही खंत त्याच्या मनामध्ये असेल. स्ट्राईक मात्र मिळालेली नाहीये. या सामन्यामध्ये मात्र बढत निर्माण केले, परंतु सामना संपलेला नाहीये. 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. फलंदाजी स्ट्रॉंग आहे या टीमची. शेवटच्या तळाचे फलंदाज सुद्धा येऊन षटकार मारू शकतात आणि यश पाटीलला आज मात्र यश येणार का?
2 चेंडू आणि 12 धावा. जे काही करायचंय यशला करायचं आहे, षटकारच मारायचे आहेत, त्यामुळं टेन्शन त्याच्यासमोर फक्त जास्त नसेल, कारण बिंदासपणे आता मात्र त्याचा नैसर्गिक खेळ करायचा आहे ते यशला. यश पाटील विरुद्ध गौरव ठोंबरे, परंतु गौरव ठोंबरे आता मात्र पाहायला गेलं तर थोडासा तगड्या स्थितीमध्ये असेल. दमदार परफॉर्मन्स सादर केलाय परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. संदीपजी ठोंबरे यांचा संघ, किरण शेठ ठोंबरे त्यांची नक्कीच आम्हाला आठवण येते. पहिलं असे व्यक्तिमत्व असेल ज्यांनी मलंगड परिसरामध्ये मात्र नवरात्रोत्सव निमित्त सगळ्या क्रिकेट समालोचकांचा मात्र सन्मान केला होता. तर ते सुद्धा सामना पाहत असेल त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होईल गौरव ठोंबरे आणि समोर मात्र शॉर्ट सिलिमिट ऑफला क्षेत्ररक्षक पहा उलट्या बाजूला पाठ दाखवत बॅटची एज घेतले, शॉर्ट फायनलिंगला अडवला जातोय आणि हा सामना मात्र बलाढ्य स्थितीमध्ये परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोडी मजबूत स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळेल, कारण आता मात्र उर्वरित 1 चेंडू 11 धावांची गरज आहे. इथून जर एखादी चुकी गोलंदाजानं केली त्या चुकीवर निर्भर राहावं लागेल हेमंत पाटीलला, परंतु जिगरबाज खेळ केलाय. हेमंत पाटीलची आत्तापर्यंतची इनिंग पाहिली तर नक्कीच एक शूरवीराप्रमाणे होती, लढणारी इनिंग होती. मॅचचा रिझल्ट काहीही लागू द्याव, सामन्यामध्ये यश येवो अथवा अपयश येवो, कौतुक करो अथवा ना करो, परंतु आपल्याकडे असलेले प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र तुम्हाला शेवटपर्यंत न्यायचे असतात. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न या मॅचमध्ये शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या हेमंत पाटीलनं केलेत. 1 बॉल 11 धावांची गरज. गौरव ठोंबरे, ओ गौरव ठोंबरेची गौरवास्पद कामगिरी. हा सामना मात्र जिंकलाय तो परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खुणी या संघानं. आणि बलाढ्य शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला या स्पर्धेमधून मात्र काढता पाय घेण्यास भाग पाडलंय. वेल प्लेड खोनी टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन. फार मोठ्या संघाला मी तर म्हणेन पराभूत केलंय. तर थँक्स दीपक पाटील. इथे आपण पाहतो एक दमदार लढत झाली खऱ्या अर्थाने. बलाढ्य